ऍक्च्युली पूर्वी परिस्थिती मित्रांनो अशी होती ना, वरती शाळा आहे तुम्हाला मी दाखवली ती. त्या शाळेची सर्व विद्यार्थी सुटले की या दुकानामध्ये यायचे आणि खाऊ वगैरे घेऊन निघून जायचे. परंतु आता प्रत्येक वाड्याची परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येक वाडीची जी माणसं आहेत ते घर बंद करून मुंबईला गेलेले आहेत. त्यामुळे दुकानावरती सध्या कमी माणसं येतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी किशोर. गावाकडे आलेलो आहे आणि गावाला येऊन 2 ते 3 दिवस जे आहेत ते आपल्याला झालेले आहेत. आपल्याला घरामध्ये काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आणण्यासाठी आपण आता निघालेलो आहोत. ते आपल्या दुकानामध्ये. गावचं दुकान जे आहे ते थोडंसं लांब आहे, दुसऱ्या वाडीमध्ये आहे. त्या ठिकाणी आपण निघालेलो आहोत. माझ्याबरोबर मानसी आहे, प्रियांश आहे आणि ताई आहे. त्यांना देखील दुकान बघायचं आहे किती लांब आहे ते. ऑलरेडी मानसीला माहिती आहे, ताईला दुकान किती लांब आहे ते माहिती नाहीये. गावचं जीवन आहे आणि गावी दुकान जे असतं थोडंसं लांब असतं, चालत जावं लागतं. तुम्हाला एक वस्तू घ्यायची असू द्या किंवा 2, 3, 4, पण तुम्हाला दुकान जे आहे ते लांब असणार आहे, त्या दुकानापर्यंत पोहोचावं लागतं. त्यासाठीच आपण निघालेलो आहोत त्या आपल्या दुकानामध्ये. तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला आमचं दुकान किती लांब आहे हे पाहायला भेटणार आहे. तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या देखील अशा काही दुकानाच्या गावच्या आठवणी असतील त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो, गावाला दुकान वगैरे जे असतं ना ते थोडं लांबच असतं. कारण कसं आहे, प्रत्येक वाडीमध्ये दुकान नसतं. प्रत्येक वाडीची जी घरं असतात ती कमी असतात. त्यामुळे प्रत्येक वाडीत जर दुकान टाकलं तर दुकान जे आहे ते जेवढं चालावं तेवढं चालणार नाही. त्यामुळे पहिल्यापासूनच आमच्या वाडीत एक वरच्या वाडीत दुकान आहे आणि हनुमानवाडी जी आहे त्याच्या खाली पुढे त्या वाडीमध्ये 2 दुकानं आहेत पहिल्यापासून. त्यामुळे आम्हाला ज्या काही गोष्टी लागतात त्या घेण्यासाठी आम्ही हनुमानवाडीत जातो. तर आपल्याला नाश्त्यासाठी वगैरे आणि घरी आपल्याला चटणी वगैरे वाटायची आहे, त्यासाठी मिरच्या वगैरे पाहिजेत, डाळ वगैरे पाहिजे. त्यासाठी आपण निघालेलो आहोत त्या आपल्या दुकानामध्ये. तर हा सर्व पायपीट करत आपल्याला प्रवास गाठायचा आहे. बघूया दुकानात जायला आपला किती वेळ लागतो. तो हा आपला रोड जो आहे तो वरून आलेला आहे आणि इथे आपली जी खाली वाडी आहे त्या वाडीमध्ये हा रोड जातो. ऑलरेडी आपण वाड्यातून वरती आलेलो आहोत चालत. आणि हा सर्व जो चढ आहे तो चढत जो आहे तो आपल्याला आपल्या ठमापर्यंत पहिलं जायचं आहे. आणि ठमावरती गेल्यानंतर शाळा क्रॉस करायची आहे. शाळा क्रॉस केल्यानंतर मग खाली आपण आपल्या हनुमानवाडीत उतरणार आहोत. समोर 6 टन बघा. दमला प्रिया चालून चालून. लेफ्ट घ्यायचं आहे ना. तर बघा, इथून खालून आपण चालत हा सर्व चढणीचा रस्ता अर्धा क्रॉस केलेला आहे. अद्याप अर्धी चढण जी आहे ती बाकी आहे. हे बघा रस्ता. अजून पुन्हा एक छोटासा चढण आहे, तो देखील आपल्याला पार करायचा आहे. ऑलरेडी आपण हा जो चढण आहे तो क्रॉस करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आपली वाडी जर पाहिलात तर ही आपली खाली जी दिसतात तुम्हाला घरं, ही आपली वाडी आहे. इथून चालत आपण रस्त्याच्या दिशेने वरती येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आता आपला जो ठम आहे त्या ठमाच्या दिशेने निघालेलो आहोत. पूर्वी मित्रांनो आहे ना, गाडी जी आहे आपल्या वाडीपर्यंत यायची नाही. त्यावेळेस आपल्याला गाडी वगैरे पकडण्यासाठी वरती ठमावरती यावं लागायचं. त्यामुळे जे मुंबईचे चाकरमणी यायचे, बोजे वगैरे जे असायचे, सर्व लगेज वगैरे किंवा डोक्यावरती वगैरे घेऊन एवढा सर्व जो आहे हा चढणीचा पट्टा क्रॉस करत ठमावरती चढायचे. खूप तारांबळ व्हायची त्यावेळेस, कारण आपल्या वाडीपर्यंत त्यावेळेस रस्ता नव्हता. आता रस्ता झालेला आहे, त्यामुळे गाडी जी आहे ती थेट आपल्या वाडीपर्यंत येते. हा जो सर्व मित्रांनो तुम्ही समोर पाहताय, इथपर्यंत आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत. हा सर्व जो आहे तो ठमावरचा परिसर आहे गावठाणवाडीचा. ही सर्व मुलांची बसण्याची वगैरे जागा आहे. या खालच्या शेतामध्ये इकडे होळी वगैरे पेटते. मे महिन्यात अतिशय गजबजलेला हा परिसर असतो कंपेअर केला तर आताच्या या
महिन्यामध्ये. त्या गेट मधून चल आतमध्ये बाळा. ह्या गेट मधून चल. समोर मित्रांनो तुम्ही जे पाहताय हे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वांझुळी आहे आणि इथे लेफ्ट साईडला जे पाहताय हे पंचायतचं ऑफिस आहे आपल्या वांझुळी गावाचं. हा जो रस्ता आहे तो खाली गावठणवाडीत जातो. आपल्याला दुकानात जायचं हनुमानवाडीत. शाळेतून रस्ता जातो तो खाली. शाळेचा परिसर बघा, सुंदर अशी झाडं जी आहेत ती शाळेच्या समोरच्या पटांगणात लावलेली आहेत. आणि ही शाळा जी आहे ती आहे. शाळेचं वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे, या शाळेत मी देखील शिकलेलो आहे. इयत्ता 2री पर्यंत मी या शाळेत होतो. त्यानंतर मी मुंबईला गेलो. त्यामुळे या शाळेच्या ज्या आठवणी आहेत त्या माझ्यापर्यंत अजून आहेत. तर असा हा शाळेचा परिसर आहे. इथून आपल्याला पुढे जायचं. हात पकडा, जायचा हात पकडा. हा जो गेट आहे तो मित्रांनो आता आपण क्रॉस करतोय आणि आता खाली हनुमानवाडीच्या दिशेने उतरतोय. समोर ही खाली सर्व जी तुम्हाला दिसत आहेत ही सर्व हनुमानवाडीची घरं आहेत. ऍक्च्युली खालून देखील आपल्या वाडीत जायला पायवाटेचा रस्ता आहे, परंतु आता गवत खूप असल्यामुळे आपण त्या रस्त्याने आलेलो नाही आहोत. त्या सोप्या रस्त्याने आलेलो आहोत. परिसर बघा आजूबाजूचा सुंदर असा परिसर दिसतोय. आणि या सर्व पायऱ्या बनवलेल्या आहेत खाली वाडीपर्यंत जाण्यासाठी. हो आम्ही मुंबईवरून आलोय, वाडीतून आलोय. हा बरे आहेत ना? हो हो. काय बोलाय चालले? हा इथे बघा आई वगैरे जे आहेत त्या बोलाय करतात. हा बरोबर बरोबर. हा चालेल, चला येतो. मी गजाचा भाव आहे ना 2 नंबर विनायक त्यांचा. हा हा विनायकचा. हा केळीची झाड आहेत सर्व लाईनीमध्ये. पुढे नारळाची आणि त्या पुढे देखील केळीची. वाव सुंदर. गावाकडे मित्रांनो प्रत्येकाच्या घराशेजारी आहेत तुम्हाला नारळाची आणि केळीची झाडं पाहायला भेटतात. आपल्याकडे देखील तसंच आहे. आणि आपण आता हनुमानवाडीत आलोय, तिकडे देखील तसंच आहे. केळीची आणि नारळाची झाडं जी आहेत ते प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला भेटत आहेत. आणि फायनली मित्रांनो आपण जे आहोत ते आता आपले किसन धाडवे दादा आहेत त्यांच्या दुकानात येऊन पोहोचलेलो आहोत. त्याला इथून गेट होता जायला डायरेक्ट दुकानामध्ये. दादाने रिनोव्हेशन केलेलं आहे घराचं, दुकानाचं. खालून आता आपल्याला एंट्री करायची आहे ती दुकानामध्ये जायला. नमस्कार. काय पाहिजे ते साहेब आलेत. हा हे आपले दादा आहेत किसन धाडवे, त्यांचं हे दुकान आहे. खूप वर्षापासून ते दुकान चालवत आहेत आणि आम्हाला काही आवश्यक अशा गोष्टी घ्यायच्या असतील दुकानातल्या तर आम्ही त्यांच्या दुकानात आवर्जून येतो. चॉकलेट आहे, हे घेऊया की मोठं चॉकलेट घेऊया. काय हवंय बाबू तुला? तर मित्रांनो आपण फायनली दुकानावरती आलेलो आहोत. दुकानाचे जे मालक आहेत आमचे बंधू इकडे किसन धाडवे बंधू आहेत. हे 2001 पासून हे दुकान चालवत आहेत. जवळजवळ आता जे आहेत ते 25 वर्ष झालेले आहेत ह्या दुकानाला. आणि आम्हाला काही जर आवश्यकता लागली वस्तूंची तर आम्ही आमच्या वाडीतून या वाडीमध्ये दुकानावरती जे सामान लागतं ते घेण्यासाठी येतो. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला सर्व्हिस देताय. ऍक्च्युली पूर्वी परिस्थिती मित्रांनो अशी होती ना, वरती शाळा आहे तुम्हाला मी दाखवली ती,
त्या शाळेचे सर्व विद्यार्थी सुटले की या दुकानामध्ये यायचे आणि खाऊ वगैरे घेऊन निघून जायचे. परंतु आता प्रत्येक वाड्याची परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येक वाडीची जी माणसं आहेत ते घर बंद करून मुंबईला गेलेले आहेत. त्यामुळे दुकानावरती सध्या कमी माणसं येतात. परंतु गणपती असू द्या, दिवाळी असू द्या किंवा मे महिन्याची सुट्टी असू द्या, त्या सुट्ट्यांमध्ये मुलं जी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये गावाला येतात आणि हे जे दुकान जे असतं ते गजबजलेलं असतं. समोरचा जो तुम्हाला ओटा दिसतोय त्यावर बसायची देखील जागा शिल्लक राहत नाही, अशी परिस्थिती आहे. तर धन्यवाद दादा, आज आम्ही तुमच्या दुकानाला भेट दिली. तुम्ही आम्हाला अशी सर्व्हिस देत जा. तर आपण आपल्या किसनदाच्या दुकानाला आता भेट दिली होती. खाली देखील एक दुकान आहे अनिल दादांचं, अनिल झाडवेंचं. त्यांच्या दुकानाला भेट देऊया. तिकडे देखील ज्या आवश्यक वस्तू आपल्याला लागतात त्या भेटतात. प्लस त्यांची गिरणी देखील आहे, ती देखील कशी आहे ते देखील चला जाऊन बघूया आपण. तर हे आहे आपल्या अनिल झाडवे बंधूंचं घर प्लस दुकान. ही त्यांची गाडी आहे जी आपण नेहमी आपल्याला कुठे जायचं असेल तर मागवतो. हे दुकान आहे सध्या बंद आहे कारण पाठीमागे चक्की त्यांनी चालू केलेली आहे. माकडं खूप त्रास देतात त्यामुळे दुकान जे आहे ते बंद केलेलं आहे. आणि पाठीमागे मित्रांनो जर पाहिलं तर पाठीमागे ही गिरणी म्हणजे चक्की आहे ती दादांनी आता चालू केलेली आहे. हे बघा, ही गिरणी आहे छोटीशी दादांची. किती वर्षापासून चालू आहे? 25 वर्ष झाली. ओके. आणि दुकान देखील? ओके. तर ही अशी गिरणी आहे. तर मित्रांनो ही गिरणी जी आहे तिला 25 वर्ष झालेली आहेत. दादाने आपल्याला जस्ट माहिती दिलेली आहे. गिरणीला 25 वर्ष आणि समोरचे दुकान आपण पाहिलं ते दुकान चालू करून हार्डली 5 वर्ष झालेली आहेत. अशी ही 2 मुख्य दुकानं जी आहेत ती हनुमानवाडीत आहेत, ज्या ठिकाणी आम्हाला जे आवश्यक सामान आहे ते घेण्यासाठी वारंवार या ठिकाणी येत असतो. मित्रांनो बरोबर आपण 9:30 वाजता जे आहोत ते घरातून निघालो होतो दुकानावर येण्यासाठी. आता 10:22 झालेली आहेत, म्हणजे जवळजवळ 1 तास जो आहे तो झालेला आहे. आपण खाली आता आपल्या अनिलाच्या दुकानामध्ये होतो, त्यांची चक्की वगैरे बघितलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत ते आपल्या घरच्या दिशेने. प्रियांश आहे वरती, ऊन देखील वाढलेलं आहे. अजून आपल्याला 15-20 मिनिटं लागतील घरी पोहोचण्यासाठी. बघा किती वेळ लागेल ते. आणि ह्या उन्हातून पुन्हा पायपीट करत आम्ही केलेला प्रवास कसा असेल ते, कारण येताना हात रिकामे होते परंतु जाताना जे आहेत बघा प्रत्येकाच्या हातामध्ये पिशवी आहेत. बघा किती वेळ लागेल ते. काकांना बाय कर, काकांना बाय कर. तो आता करपला, दमला बाबू, चालून चालून दमला. ऊन पण वाढलं ना, ऊन वाढलं. चला मित्रांनो बरोबर 9:30 वाजता आपण दुकानासाठी निघालो होतो. आता बरोबर 11:45 जे आहेत ते वाजलेले आहेत. आपण दुकानावरून दळण आणि अंडी वगैरे इतर साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत. जवळजवळ 1 तास जो आहे तो आपला दुकानावरती आपण जाण्यात आणि येण्यात घालवलेला आहे. गावाकडचं जीवन मित्रांनो असंच असतं. मित्रांनो आजच्या व्हिडिओतून तुम्हाला आमचं दुकान किती लांब आहे आणि कोणत्या वाडीत आहे ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो तुमच्या गावची परिस्थिती काय आहे त्याबद्दल कमेंट ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणि आपल्या कोकणी किशोर या चॅनलचे असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत गुड बाय.